Welcome students to the standard 10. Again we are taking the science one. In that the first chapter is the gravitation. Today's topic is the free fall. Now take the example of stone. Take a stone, small stone, hold it in your hand. एक छोटासा दगड घ्यायचा आणि तो हातामध्ये इथे धरायचा. Then which forces are acting on this stone? या स्टोनवर कोणकोणते फोर्स ॲक्ट होत आहे. देन आफ्टर दॅट रिलीज द स्टोन, आणि हा हात काढून घ्यायचा आणि हा स्टोन असा रिलीज करायचा. तुम्हाला काय दिसतंय? देन व्हॉट आर द फोर्सेस ॲक्टिंग ऑन द स्टोन आफ्टर यू रिलीज इट. आणि जेव्हा हा रिलीज केला तर त्याच्यावर कोणकोणते फोर्स ॲक्ट होतात, तर हा पॉईंट आपण एक्सप्लेन करूया, बघूया आपण. तर that the force of gravity due to the earth act on each and every object. जी फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी आहे अर्थकडून, जी सेंटरकडून जी एक्झर्ट होते फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी, ही अर्थवरचे जेवढे काही ऑब्जेक्ट्स असतील, तुम्ही, मी किंवा कोणतेही ऑब्जेक्ट, त्या सर्वांवर ही फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी काय होत असते, ॲक्ट होत असते. मग तो स्टोन असो किंवा काही पण असो, या स्टोनवर पण काय होत असते, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी हे ॲक्ट होत आहे. When we are holding the stone in our hand, the stone was experiencing this force, but it was balanced by a force that we were applying on it in the opposite direction. Yes, हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ, हा स्टोनवरच जो आहे तो अप्लाय होत आहे. म्हणजे आपणही तो फोर्स जो असो एक्सपिरियन्स करतो, नेक्स्ट स्टोनला देखील तो फोर्स लागू होतो. देन ॲज अ रिझल्ट द स्टोन रिमेन ॲट द रेस्ट. म्हणजे हा जो स्टोन आहे तो रेस्टमध्ये आहे, कारण त्याला त्याच्यावरही फोर्स अप्लाय होत आहे. पण त्याला जो आहे तो फोर्स, ठीक आहे, याच्यावर फोर्स अप्लाय होत आहे, हा स्टोन असा खाली यायला पाहिजे होता. पण त्याचवेळी या स्टोनला बॅलन्स कोणी केले आहे? आपल्या हाताने बॅलन्स केलं आहे. दॅट इज फोर्स दॅट वी आर अप्लाइंग ऑन इट इन द अपोजिट डायरेक्शन. ॲज अ रिझल्ट द स्टोन रिमेन ॲट रेस्ट. जो अपोजिट डायरेक्शनला आपण हँडवर सध्या हातात तो धरून ठेवलेला आहे, त्यामुळे त्या अपोजिट डायरेक्शनला त्याला धरून ठेवल्यामुळे तो स्टोन खाली रिलीज होत नाही. पण जसा आपण हात काढून घेतला, काय होईल, आता इथे बघायचं काय होईल, तो स्टोन असा खाली येतोय. मीन्स वन्स वी रिलीज द स्टोन फ्रॉम अवर हँड, द ओनली फोर्स दॅट ॲक्ट ऑन इट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे, रिलीज करून टाका आणि हा स्टोन अर्थवर येणार. म्हणजे हा जो फोर्स आहे तो कोणता आहे? ग्रॅव्हिटेशनल. जो फोर्स आहे, ज्या फोर्समुळे तो येतोय, दॅट फोर्स इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ अँड स्टोन फॉल डाऊन अंडर इट्स इन्फ्लुएन्स. आणि त्यामुळे तो स्टोन हा त्याच इन्फ्लुएन्समुळे, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स, यामुळेच, या इन्फ्लुएन्समुळेच, त्याच्या प्रभावामुळेच हा स्टोन हा अर्थवर पडतोय, खाली पडतोय. देन whenever an object moves under the influence of the force of gravity alone, it is said to be free falling, that is falling freely. That object is called as the free falling object. Means whenever an object moves under, आता हा याला इन्फ्लुएन्स फक्त कोणाचा राहिला आहे? बॅलन्स कोणीच करत नाही आहे, म्हणजे फक्त त्याला इन्फ्लुएन्स कोणाचा आहे? या फोर्स ऑफ ग्रॅव्हिटीचा आहे. म्हणजेच whenever an object moves under the influence of gravity, force of gravity alone, it is said to be free falling. म्हणजे फक्त ग्रॅव्हिटी आणि ग्रॅव्हिटीमुळेच तो खाली पडतोय ना. याला बॅलन्स आता हाताने नाही केलं आहे. येस, बॅलन्स काढून टाकलं आहे आपण, त्यामुळे ह्या इन्फ्लुएन्समुळे तो खाली आला आहे. आणि इट इज कॉल्ड ॲज द फॉलिंग फ्रीली. दस द रिलीज स्टोन इज इन द फ्री फॉल. इन फ्री फॉल द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इज झिरो. आता इथे जेव्हा तो बॅलन्स केला होता बाय आवर हँड, तेव्हा त्याची इनिशियल व्हेलॉसिटी किती होती? 0. म्हणजे यू इज इक्वल टू 0. अँड ॲज वी रिलीज अवर हँड फ्रॉम दॅट स्टोन, देन हा स्टोन अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटीकडे येताना त्याची स्पीड जी आहे किंवा व्हेलॉसिटी जी आहे ती वाढत जाते, गोज ऑन इन्क्रीजिंग. असं काही एकसारख्या स्पीडने येणार नाही. अर्थला ग्रॅव्हिटेशन फोर्स खूप जास्त आहे, त्यामुळे हा जो स्टोन आहे रिलीज होताना, अर्थकडे येताना, त्याची स्पीड ही सतत वाढत राहील, व्हेलॉसिटी ही सतत वाढत राहील.
देन गोज ऑन इन्क्रीजिंग ड्यू टू द ॲक्सलरेशन. ही कशामुळे वाढते? आता इथून हा स्टोन रिलीज केला, त्याची व्हेलॉसिटी ही वाढत चालली आहे. पहिल्यांदा इथे कमी असेल, परत ती थोडी थोडी काय होईल, वाढत जाईल, परत ती काय होईल, वाढत जाईल. अशा प्रकारे ती स्लोली काय होईल, वाढत जाईल. कशामुळे वाढत जाईल? ड्यू टू द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजेच काय? ए. पण इथे ए नाही गृहीत धरायचा, जी. तर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मीन्स जीमुळे ते वाढत जाते. आता इथे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमुळे वाढते का? कारण तुम्हाला माहिती आहे जीचा फॉर्म्युला काय? व्ही मायनस यू अपॉन टी. म्हणजे हा स्टोन जो स्टेबल जो आहे, स्टेबलपासून ज्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी 0 होती, या व्हेलॉसिटीपासून तो आता इकडे येताना त्या दुसऱ्या व्हेलॉसिटीमध्ये चेंज होत चालला आहे. म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी इन द गिवन टाईम, यायला काय लागला? टाईम. इट्स कॉल्ड ॲज द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणून व्हेलॉसिटी म्हणजेच काय? इथे चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजेच ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजेच जी व्हेलॉसिटी गोज ऑन इन्क्रीजिंग ड्यू टू द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ. म्हणजे हा ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमुळेच तो खाली येतोय. देन लक्षात घ्यायचं, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमुळे, जीमुळेच तो खाली येतोय. आता हे फॉल होताना ड्युरिंग फ्री फॉल द फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू एअर अपोजेस द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट. आता ठीक आहे, येतोय ना, तो खाली येतोय, पण तुम्हाला माहिती आहे की द अर्थ हॅविंग द एनवेलप ऑफ द एअर, तिच्या भोवती असं हवेचं दाट एनवेलप आहे. आता जेव्हा तो खाली येतो, जेव्हा तो अर्थकडे येतो, तर फ्रिक्शन होतं, त्याचं हवेसोबत घर्षण होतं. आणि फ्रिक्शनल, त्यालाच म्हणतात फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू एअर. म्हणजे ह्या एअरमुळे त्याचं काय होतं, तो सहज येत नाही, तो त्याला अपोज करते, एअर अपोज करते. आणि एअरचं अपोजिशन मीन्स काय? दॅट इज द फ्रिक्शन. त्यामध्ये एअरचं असं फ्रिक्शन होतं. फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू द एअर अपोजेस द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे ह्याला जेवढ्या स्पीडीली इकडे यायला पाहिजे तेवढ्या स्पीडीली तो येऊ शकत नाही, कारण सतत एअरचा फोर्स आहे, फ्रिक्शनल फोर्स, त्याला अपोज करतं. अँड द बियॉन्ड फोर्स. आता ठीक आहे, एअर त्याला अपोज करते, त्यामुळे थोडी व्हेलॉसिटी ही कमी होणार. येतं येते फास्ट, पण थोडा फरक पडतोच, त्याची व्हेलॉसिटी ही कमी होते. म्हणजेच फ्रिक्शनल फोर्स ऑफ द एअर, फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू एअर, हा एक ड्यू टू एअर. आणि एक दुसरा आहे बियॉन्ड फोर्स. बियॉन्ड फोर्स ऑल्सो ॲक्ट ऑन इट. तर बियॉन्ड फोर्स म्हणजे काय? एखादी वस्तू जी आहे, तुम्हाला माहिती आहे, कोणतीही वस्तू जी हलकी आहे, झाडाचं पान वगैरे, तर ते असं तरंगतं, हळूहळू तरंगत येतं एअरमधून, असं पडल्यावर ते असं असं तरंगत येतं, कारण त्याला बियॉन्ड होतं. ते बियॉन्ड म्हणजे तरंगणे, फ्लोट होणे. तर ते सहज खाली येत नाही, कारण त्याचं वेट हे स्टोनपेक्षा काय कमी आहे, आणि एअरचा फोर्स हा जास्त पडतो. तर अशा प्रकारे बियॉन्ड फोर्स म्हणजे तरंगणे, फ्लोट होणे. तर इथे जो आहे हा देखील, या स्टोनवर देखील बियॉन्ड फोर्स हा ॲक्ट होत असतो. पण स्टोनचं वेट हे जास्त आहे, ते लक्षात येत नाही, पण तरीही त्याला बियॉन्ड फोर्स हा अपोज करतो. म्हणजे काय काय अपोज करतं? फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू द एअर. अँड दुसरं त्याला काय अपोज करतं? बियॉन्ड फोर्स, BUOY अँड टी. तर बियॉन्ड फोर्स म्हणजे तरंग फोर्स, तर हा देखील त्याला अपोज करतो, आणि त्यामुळे त्याची व्हेलॉसिटी ही स्लो होत जाते. जेवढी फास्ट यायला पाहिजे तेवढं होत नाही, थोडा फरक त्या व्हेलॉसिटीवर पडतो. म्हणजेच ट्रू फ्री फॉल इज ओनली पॉसिबल इन द व्हॅक्यूम. म्हणजेच खऱ्या अर्थाने फ्री फॉल हे जो अर्थ आहे, अर्थवर हे फ्री फॉल होऊ शकत नाही. होत आपल्याला वाटतंय, येस, आता बघा, हा असा फ्रीली खाली येतोय, हा स्टोन समजा घेतला आपण, पण हा खऱ्या अर्थाने फ्री फॉल नाही होत, कारण त्याला दोन फोर्स अपोज करतात. फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू एअर अँड सेकंड इज द बियॉन्ड फोर्स. तर हे फ्री फॉल कुठे पॉसिबल आहे? फक्त व्हॅक्यूम, जिथे एअर नाही आहे व्हॅक्यूममध्ये, आणि त्या ठिकाणी बियॉन्ड फोर्स पण नाही आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट बघू ह्याच्यातलंच. फ्री फॉलिंग ऑब्जेक्ट द व्हेलॉसिटी ऑन रिचिंग द अर्थ अँड द टाईम टेकन फॉर इट. आता जी काही व्हेलॉसिटी येण्यासाठी त्याला व्हेलॉसिटी लागलीच की नाही. आता इथपर्यंत आला आहे तो, आता त्याला काय लागली? व्हेलॉसिटी. म्हणजे व्हेलॉसिटी रिचिंग द अर्थ
अर्थवर येताना त्याची व्हेलॉसिटी, अर्थवर येताना या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी ही, अँड द टाइम टेकन फॉर इट कॅन बी कॅल्क्युलेटेड. आता त्याला टाइम किती लागला, व्हेलॉसिटी लागली पण टाइम पण किती लागला, हा आपल्याला काढता येतो. कशाने काढता येतो, तर न्यूटन्सचे जे इक्वेशन ऑफ मोशन जे आपण पाहिले 3, त्या 3 मोशन इक्वेशन ऑफ मोशनचा यूज करून आपण व्हेलॉसिटी आणि टाइम किती लागला त्या वस्तूला आपण हे काढू शकतो. व्हेलॉसिटी किती व्हेलॉसिटी लागली त्याला यायला, किती स्पीड होता त्या ऑब्जेक्टचा, किती स्पीड होता हे काढता येतं. आणि आपल्याला काय काढता येतं, त्याचा टाईम काढता येतो. जेव्हा की आपल्याला त्या ऑब्जेक्टची इनिशियल व्हेलॉसिटी माहीत असते. इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे, 0. मीन्स जेव्हा त्याची इनिशियल व्हेलॉसिटी आपल्याला माहीत आहे, त्याचं ॲक्सलरेशन आपल्याला माहीत आहे, जीची व्हॅल्यू माहीत आहे. जीची व्हॅल्यू सगळ्यांना माहीत आहे, किती आहे, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे आपल्याला यू माहीत आहे, जी माहीत आहे. तर अशा वेळेस आपल्याला व्हेलॉसिटी किती असेल आणि टाईम किती लागला असेल हे आपल्याला न्यूटनचे जे 3 इक्वेशन्स ऑफ मोशन आहेत त्यांचा यूज करून आपल्याला काढता येतं. आता आपण त्या जे 3 इक्वेशन्स ऑफ मोशन आहे त्याची आपण मॉडिफिकेशन करून बघू. फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन काय होतं बघूया आपण. दॅट इज द व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. दिस इज द फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. म्हणजे ह्या इक्वेशनचा यूज करून आपण काय काढू शकतो, व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट, टाइम टेकन अँड यू इज इक्वल टू 0 दिलेलंच आहे. आणि हे बघूया आपण, ह्या व्हॅल्यूज इथे ठेवू. व्ही इज इक्वल टू यूची व्हॅल्यू किती राहील, 0. ती 0च घ्यायची कारण या ठिकाणी ऑब्जेक्ट हा स्टेबल आहे, त्यामुळे यूची व्हेलॉसिटी ही 0 राहील. देन ए इज कन्वर्टेड ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता हे जे ॲक्सलरेशन आहे हे व्हर्टिकल पोझिशनला आहे, त्यामुळे हे ॲक्सलरेशन हे कन्वर्ट होतं कशामध्ये, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे एची व्हॅल्यू काय होईल, जी. आणि आपल्याला काय काढता येतो या ठिकाणी, टाईम. तर बघूया आपण, 0 गेला म्हणजे जी टी. बघा फ्री फॉलसाठी हे पहिलं इक्वेशन आपल्याला मिळतं. फ्री फॉल ऑब्जेक्टसाठी व्ही इज इक्वल टू जी टी हे तयार होतं. ठीक आहे, आपण फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशनचा यूज करून हे फर्स्ट इक्वेशन काढलं फ्री फॉलसाठी. आपण एक सेकंड इक्वेशन परत घेऊ. आता एक सेकंड इक्वेशन ऑफ मोशन ते आहे, दॅट इज एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. दिस इज द सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. परत यामध्ये आपण फ्री फॉलसाठी हे जे सेकंड इक्वेशन मोशन आहे, सेकंड इक्वेशन ऑफ मोशन, तर याला आपण चेंज करून टाकू. एस इज इक्वल टू यूची व्हॅल्यू 0 इंटू टी प्लस हाफ एची व्हॅल्यू जी होते आणि टाईम टी स्क्वेअर. तर परत एस इज इक्वल टू 0 इंटू टी 0 प्लस हाफ जी टी स्क्वेअर. 0ला कॅन्सल करा, 0 इज इक्वल टू हाफ जी टी स्क्वेअर. म्हणजे बघा सेकंड इक्वेशन ऑफ मोशन, जे न्यूटनचं सेकंड इक्वेशन ऑफ मोशन त्याचा आपण यूज केला. आणि फ्री फॉलसाठी म्हणजे हे दोन्ही इक्वेशन, हा आपण फ्री फॉलसाठी हे इक्वेशन आणि हे देखील फ्री फॉलसाठी हे 2 इक्वेशन्स आपण मिळवले. आपण न्यूटनचे थर्ड इक्वेशन ऑफ मोशनचा पण यूज करून घेऊ. तर न्यूटनचं थर्ड इक्वेशन ऑफ मोशन बघूया आपण. थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. आता न्यूटनचं थर्ड इक्वेशन ऑफ मोशन ते आहे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. परत हे थर्ड इक्वेशन, थर्ड. नाव व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यूची व्हॅल्यू 0, 0 स्क्वेअर 0 प्लस 2a इज कन्वर्टेड टू जी अँड एस. 0 कॅन्सल करा, व्ही इज इक्वल टू देअरफॉर काय ते 2gs. तर अशा प्रकारे फ्री फॉलसाठी आपण हे इक्वेशन, फ्री फॉलसाठी असे 3 इक्वेशन आपण मिळवले. कशाचा यूज करून, दॅट इज द इक्वेशन्स ऑफ मोशन्स. नाव नेक्स्ट हे 3 इक्वेशन आपण लक्षात ठेवूया, कारण परत काही सम्स जे असतात ते सॉल्व करायचे असतात. तर हे 3 इक्वेशन तुम्ही लक्षात ठेवायचे. पुढचं बघूया आपण. नाव फॉर कॅल्क्युलेटिंग द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट थ्रोन अपवर्ड, ॲक्सलरेशन इज निगेटिव्ह.
आता हा पॉईंट आपण बघूया. नेक्स्ट पॉईंट आहे आता मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट थ्रोन अपवर्ड. आता हा हे तर खाली आलाय, ठीक आहे. इथं तर ऑब्जेक्ट हा अर्थकडे आलाय, पण आपण जो ऑब्जेक्ट आहे आता आपण वर फेकतोय, ठीक आहे. थ्रोन अपवर्ड, ॲक्सलरेशन इज टेकन ॲज द निगेटिव्ह. बघा, आता ऑब्जेक्ट इथे होता आणि त्याला आता वर फेकायचं. अशा प्रकारे आपण अर्थही आणि अशा प्रकारे वर फेकूया. तर काय होतंय, ॲक्सलरेशन निगेटिव्ह घ्यायचं. जे ॲक्सलरेशन आहे, ऑब्जेक्ट सपोज इथपर्यंत आलाय तो, तर यावेळेस ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही काय घ्यायची, निगेटिव्ह घ्यायची. बिकॉज इन अ डायरेक्शन अपोजिट टू द व्हेलॉसिटी अँड टेकन टू बी निगेटिव्ह जी, म्हणजे जीची व्हॅल्यू ही निगेटिव्ह घ्यायची. असं का करायचं, लक्षात घ्या. व्हेलॉसिटी ही कुठे आहे, ही व्हेलॉसिटी आहे वरच्या डायरेक्शनला, वर फेकतोय आपण, थ्रोन अपवर्ड. त्यामुळे व्हेलॉसिटी ही वर, पण त्याचवेळी या ऑब्जेक्टवर कोण काम करते, तर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. अर्थ त्याला सतत आपल्याकडे खेचत असते. तुम्ही कोणतीही वस्तू खूप उंचावर, जास्ती जे उंचावर फेकतोय, तेव्हा सतत त्यावर एक फोर्स जो आहे तो अर्थकडून ॲक्ट होत राहतो आणि त्या फोर्स ॲक्ट होण्यामुळे तो ऑब्जेक्टची जी व्हेलॉसिटी आहे ती काय होते, स्लो होत जाते. म्हणजेच जरी आपण अशी ऑब्जेक्ट वर फेकतोय तर एक वेळ असते स्लो होत जातं आणि नंतर या ठिकाणी त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी ती काय होते, झिरो होऊन जाते. म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी फेकताना इनिशियल व्हेलॉसिटी जी आता इथे यू घेऊ आपण, ही काय होती, मॅक्झिमम होती. आणि फायनल व्हेलॉसिटी काय होते इथे, झिरो. स्लोली ती काय होत जाते, ही कमी होत जाते. असं का होतं, कारण अर्थ आपल्याकडे सतत त्याला पुल करत असते, ओढत असते आणि ओढण्यामुळेच जी व्हेलॉसिटी जी आहे, चेंज इन व्हेलॉसिटी ही आपण काढतोय, जी इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. ही या फॉर्म्युल्याने आपण काढल्यावर जीची व्हॅल्यू ही काय होत जाते, कमी होत जाते. म्हणजे जी जे आहे ते सतत खेचल्यामुळे, याचा स्पीड कमी झाल्यामुळे आणि सतत ऑब्जेक्टला खाली खेचल्यामुळे, पुल केल्यामुळे अर्थनी जीची व्हॅल्यू ही काय होत जाते, निगेटिव्ह होते. मग ओके, ऑब्जेक्टवर आणि ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी खाली, आणि अशा प्रकारे इथे जी ही व्हॅल्यू काय होते, निगेटिव्ह होते. ओके, हा पॉईंट तुम्हाला कळाला आहे. नाव द मॅग्निट्यूड ऑफ जी इज सेम. म्हणजे मॅग्निट्यूड म्हणजे काय, तर जीचं मॅग्निट्यूड काय आहे, 9.8 हे मॅग्निट्यूड आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर हे मॅग्निट्यूड सेम राहतं, फक्त त्याला अपोजिट व्हेलॉसिटीवर आणि ॲक्सलरेशन खाली, व्हेलॉसिटी वर, ॲक्सलरेशन खाली येतं आहे, अपोजिट डायरेक्शनला आहे. त्यामुळे जीची जी व्हॅल्यू आहे, जे मॅग्निट्यूड आहे ते काय होतं, निगेटिव्ह जातं, म्हणजे -9.8. एक लक्षात घ्या, केव्हा होईल हे, जेव्हा वस्तू ही अर्थवरून वर फेकल्या जाईल तेव्हा. समजा वस्तू ही जी आहे अर्थकडे येत असेल, व्हेलॉसिटी ही कुठे, अर्थकडेच, आणि ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पण इकडेच. अशा वेळेस हे दोन्ही काय होईल, म्हणजे एकाच डायरेक्शनने असेल तर हे काय घ्यायचं, पॉझिटिव्ह. पण इथे काय होतं, आपण ऑब्जेक्टला थ्रो करतोय, म्हणजे व्हेलॉसिटी ही वरच्या डायरेक्शनला आणि ॲक्सलरेशन ड्यू टू हे खाली, ड्यू टू ग्रॅव्हिटी हे खाली, त्यामुळे हे निगेटिव्ह होत जातं. तर हा असा इथे डिफरन्स आहे. मॅग्निट्यूड हे मायनस होत जातं, मीटर पर सेकंड स्क्वेअर. देन the magnitude of g is the same but the velocity of the object decreases because of the negative acceleration. Next point, the moon and the artificial satellites are moving only under the influence of the gravitational field of the earth. अर्थात आता इथे त्या मून किंवा कोणता पण सॅटेलाइट आहे, जे आर्टिफिशियल सॅटेलाइट्स आहेत, त्यांना बॅलन्स करायला काही नाही आहे, ते फक्त मूव्ह होत आहेत. त्यांना जी स्पीड आलेली आहे, व्हेलॉसिटी आहे, ज्या व्हेलॉसिटीने ते मुवमेंट दॅट इज रिव्हॉल्व करतात अराउंड अर्थ, म्हणजे त्यांचं रिव्हॉल्युशन जे होतं आहे अराउंड द अर्थ, तर ते जे रिव्हॉल्युशन आहे
हे कशामुळे, याला बॅलन्स कोणीच करत नाही आहे. जसं पहिलं स्टोनला हाताने बॅलन्स केलं तर याला आणि मग ते आपण हात काढत तर फ्री फॉल झाला. मग याला पण कोणीच बॅलन्स करत नाही आहे. आणि म्हणून त्याच्यावर सतत अर्थची ग्रॅव्हिटी जी आहे ना, ही सतत त्याच्यावर जे आहे फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ही सतत त्याच्यावर काय होते, ॲक्ट होत राहते. आणि यांची मोशन ही तसं पाहिलं जो स्टोन आहे त्यासारखं यांची मोशन जी आहे ती अशी खाली व्हायला पाहिजे होती. स्टोन कसा रिलीज केल्यावर आपण पहिला स्टोन इथे ठेवला होता आणि तो स्टोन असा रिलीज होऊन तो खाली आला, कारण स्टोन हा स्टेबल आहे. ह्यांना मोशन आहे, ठीक आहे. यांच्यावर जो आहे फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी हा ॲक्ट होते. या स्टोनवर पण आपण पाहिलं, या स्टोनवर पण फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी काय होता, येस, याच्यावर पण फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ॲक्ट होत होता. पण हा स्टोन कसा होता, स्टेबल होता. पण हे जे आहे मून किंवा आर्टिफिशियल सॅटेलाईट ते स्टेबल नाही आहे. ह्यांच्यावरही फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी काय होत आहे, ॲक्ट होत आहे. पण ते मोशनमध्ये आहे आणि अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी असल्यामुळे ते अर्थभोवतीच रिव्हॉल्व होणार आहे. आणि ह्या रिव्हॉल्युशनलाच त्यांच्या भोवती त्याला म्हणतात दे आर फ्री फॉल, म्हणजे ते फ्री फॉलच आहे. त्यांच्यावर शेवटी या अर्थचाच फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी त्याच्यावर ॲक्ट होत आहे, म्हणून ते अशा प्रकारे रिव्हॉल्व होत आहे. दॅट इज द फ्री फॉल. आता आपण एक इंटरेस्टिंग पॉईंट बघूया. दॅट इज द डू यू नो, हा एक पॉईंट आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 11वर. द व्हॅल्यू ऑफ जी इज द सेम फॉर ऑल द ऑब्जेक्ट ॲट अ गिवन प्लेस ऑन द अर्थ. यस, मी यापूर्वी एक पॉईंट तुम्हाला शिकवला होता की दॅट इज द व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. आणि ती किती असते, अर्थवरती पूर्ण सेम असते. ती किती असते, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ही जीची व्हॅल्यू ही सर्व ठिकाणी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ इट इज सेम टू एव्हरीवेअर, म्हणजे सर्व ठिकाणी ती काय असते, सेम असते. देन डज एनी टू ऑब्जेक्ट्स इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर मासेस ऑर एनी अदर प्रॉपर्टीज व्हेन दे ड्रॉप फ्रॉम द सेम हाईट अँड फॉलिंग फ्रीली विल रीच द अर्थ ॲट द सेम टाईम. आता हा पॉईंट काय की एनी टू ऑब्जेक्ट, आता आपण दोन ऑब्जेक्ट जर घेतले, कोणतेही दोन ऑब्जेक्ट घेतले आपण आणि त्यांचे वेट हे वेगवेगळे घेऊ, त्याचे मासेस वेगळे घेऊ. एका ऑब्जेक्टचं मास आपण घेऊ M1 आणि दुसऱ्या ऑब्जेक्टचं मास आपण घेऊ M2. समजा हा आहे M1 आणि हा M2, दोन्ही मास हे डिफरंट आहे. देन आपण त्यांना ड्रॉप केलं एकाच वेळी, समजा एकाच वेळी त्यांना आपण ड्रॉप केलं अशा प्रकारे. आता त्यांचे मास किंवा त्यांच्या प्रॉपर्टी वेगवेगळ्या आहे. तुम्हाला माहिती आहे, हा राऊंड आहे, याची प्रॉपर्टी काय आहे, तर इट इज मेड बाय द ग्लास, देन इट इज मेड बाय द प्लास्टिक. तर ह्याची प्रॉपर्टी वेगळी आहे. काय होतं, जेव्हा ह्या दोन्ही ऑब्जेक्ट ज्या अर्थवर आहे त्या दोन्ही ऑब्जेक्टवर हा सेमच फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ड्यू टू अर्थ हा ॲक्ट होत असतो, सेम. मग ती वस्तू खूप मोठी का असे ना, खूप मोठी वस्तू आहे अर्थवर. समजा ही एक वस्तू आहे, ती खूप मोठी आहे. मग वस्तू मोठी असो, मोठी म्हणजे त्याचं मास जास्त असो, किंवा ती छोटीशीच वस्तू असली तरी त्याचं मास कमी असलं, एखादी छोटीशी खूप बारीकशी वस्तू जरी घेतली आपण, तर समजा ही वस्तू घेतली तर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किंवा फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ह्या सगळ्यांसाठी सेम आहे. म्हणजे जे आहे अर्थ ही कशाचा भेदभाव करत नाही की ही ऑब्जेक्ट लहान आहे, ही ऑब्जेक्ट मोठी आहे. तिच्यासाठी फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ड्यू टू अर्थ जी आहे ती सेम आहे, इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर मासेस. सगळ्यांचा मास वेगळा आहे, ह्याचं मास वेगळं आहे, ह्याचं M2 घ्या, ह्याचं M3 घ्या, याचं M4 मास घ्या, सगळ्यांचं मास डिफरंट. हे त्यांची प्रॉपर्टी डिफरंट आहे. हे बनलेलं आहे ॲज अ प्लास्टिक, इट इज मेड बाय द ग्लास. पुन्हा याची मटेरियल वेगळं आहे, ह्याचं मटेरियल वेगळं आहे. म्हणजे त्या फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी मला परिणाम होत नाही, कशाचा, ना मटेरियलचा ना त्यांच्या मासेसचा. आणि ते एकाच वेळी आपण ड्रॉप केले तर काय होते, ते ड्रॉप करू एकाच वेळी. समजा ते आपण खूप हाईटवरून एकाच वेळी ड्रॉप केले, ठीक आहे, तर ते एकाच वेळी पडतील. यस, ते असे एकदम सर्व एकाच वेळी पडतील असे खाली ऑन द अर्थ. देन
आणि ह्यासाठी गॅलिलिओनी एक एक्सपेरिमेंट परफॉर्म केला होता 1590मध्ये. दॅट इज इन द इटॅलियन सिटी ऑफ पिसो. दॅट इज पिसो माहीत आहे तुम्हाला, तर ज्या ठिकाणी जो आहे झुलता मनोरा म्हणतात त्याला. तर लिनिंग टॉवर इन इंग्लिश इट्स कॉल्ड लिनिंग टॉवर, झुलता मनोरावरून त्यांनी हे प्रॅक्टिकल करून पाहिले. त्यांनी एकाच वेळी 2 ऑब्जेक्ट जे आहे डिफरंट मासेसचे हे त्यांनी काय केले, ड्रॉप केले. बोथ द स्पियर्स अँड रीच टू द ग्राउंड ॲट द सेम टाईम. 2 ऑब्जेक्ट एकाच वेळी त्याने ते प्रॅक्टिकल. खरंच असं असतं का, एकाच वेळी डिफरंट मासेस असलेले, डिफरंट प्रॉपर्टीज असलेले 2 ऑब्जेक्ट जर एकाच वेळी फेकले तर ते एकाच वेळी रिलीज होईल का? यस, त्यांनी करून पाहिलं आणि ते एकाच वेळी खाली आले. ठीक आहे, आलेच. यस, कमी जास्त मासेस असलेले, डिफरंट प्रॉपर्टीज असलेले एकाच वेळी खाली आले. व्हेन वी ड्रॉप अ फेदर अँड अ हेवी स्टोन ॲट द सेम टाईम. आता हे जाऊ देते, त्यांनी केलं होतं गॅलिलिओने जे एक्सप्लेन करून पाहिला. पण आपण आपल्या दुसऱ्या सोयीने बघूया. समजा एखादा काय घेतला, फेदर घेतला. आता इथे आपण तर 2 थोड्याशा अशा ऑब्जेक्ट घेतल्या की ज्याचं जवळपास ते हेवी ऑब्जेक्ट्स आहेत. पण आता आपण 2 जर हे प्रॅक्टिकल तर अर्थवर झालेलं आहे. आता आपण दुसरे घेऊ. समजा एक फेदर घेतला. फेदर काढूया आपण. यस, अशा प्रकारे एक फेदर घेतला आणि एक अशी ऑब्जेक्ट घेतली. ठीक आहे, स्टोन घेतला आणि त्यांना परत सेम हाईटवरून रिलीज केलं. एक सेम हाईट घेऊ आपण इथून, त्यांना इथून रिलीज केलं. आता रिलीज केल्यावर तुम्ही सांगा मला, कोणती ऑब्जेक्ट पहिल्यांदा खाली येईल? अर्थकडे पहिले कोणता पडेल? तर स्टोन ना. हा इतक्या लवकर खाली येईल का? नाही. तो फार, त्याचं वेट फारच कमी आहे आणि याचं वेट काय जास्त आहे. याचं वेट जास्त आहे ॲज कम्पेअर टू फेदर, द स्टोन हॅविंग द मोर वेट. त्यामुळे याचं वेट जास्त आहे तर खाली येणार. ओके, मग अशा वेळेस फ्री फॉल होणार नाही. फ्री फॉल हा जो आपण आतापर्यंत स्टडी केली ते इथे होणार नाही. आता असं का होतं? याच्यापूर्वी जेव्हा प्रॅक्टिकल पाहिलं आपण, एक्सपेरिमेंट पाहिला, तेव्हा हे दोन्ही काय होतं, ॲज अ सॉलिड मटेरियल होते आणि थोडेसे त्याचं वेट जास्त होतं. दोन्ही एकाच वेळी खाली आले. मग हे ह्या बाबतीत पण लागू व्हायला पाहिजे ना. तसं होत नाही का? तर यासाठी परत आपण जे पूर्वी पॉईंट शिकलो, फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू एअर अँड सेकंड पॉईंट आहे बियॉन्ड फोर्स. तर बियॉन्ड फोर्स, आता बियॉन्ड फोर्स मीन्स दॅट इज द मीन्स इथे असणारा बियॉन्ड फोर्स आणि फ्रिक्शनल फोर्स म्हणजे एअरचा फ्रिक्शनल फोर्स, हे दोन्हीही याला जास्त अपोज करतात. ह्याला करतात, स्टोनला अपोज करणार आहे, फ्रिक्शनल फोर्स याला पण अपोज करतात, बियॉन्ड फोर्स याला पण अपोज करणार आहे. हो नाही, हे दोन्ही अपोज करतात. पण ह्या दोघांपैकी या स्टोनचं वेट हे फ्रिक्शनल फोर्स आणि बियॉन्ड फोर्सपेक्षा काय होतं, जास्त होतं आहे. तर यामध्ये फ्रिक्शनल फोर्स, जो एअरचा फ्रिक्शनल फोर्स आणि बियॉन्ड फोर्स आहे, तरंगण्याचा जो फोर्स आहे, तर हा फोर्स इथे काय होतो आहे, ग्रेटर होतो आहे. इथे हा फोर्स काय होतो आहे, कमी पडतो आहे, लेस होतो आहे. ओके, हा फ्रिक्शनल फोर्स, हे दोन्ही फोर्स इथे काय होत आहे, ते लेस होत आहे. म्हणजेच याचं वेट जास्त होत आहे यांच्यापेक्षा, ह्या दोन्ही फोर्सपेक्षा, आणि म्हणून ते खाली पडतं. इथे असं होत नाही, याचं वेट कमी पडते, त्यामुळे या वेटच्या मानाने हे दोन्ही फोर्स त्याला जास्त होत आहे आणि म्हणून ते फेदर जे आहे ते हवेतच काय होतं, तरंगत राहतं. देन ड्यू टू एअर अँड देअर फोर फ्लोट्स, तो फ्लोट होतो. फ्लोट होणे, बियॉन्ड म्हणजे फ्लोट, तो हवेतच तरंगत राहतो, फ्लोट होतो. अँड रिचेस, इट फ्लोट्स अँड रिचेस द ग्राउंड स्लोली. मग तो हळूहळू येतो. ते प्रत्येक वेळी त्याला अपोज करतात, मग तो असा हळू स्लोली इट रिचेस द ग्राउंड, तो हळूहळू अर्थवर येतो. लॅटर दॅन द हेवी स्टोन, म्हणजे नंतर येतोय तो. द बियॉन्ड फोर्स अँड द फ्रिक्शनल फोर्सेस on the stone are much less than the weight of the stone and does not affect the speed of the stone much. त्यामुळे
ह्याचं वेट जास्त असल्यामुळे ह्याच्या स्पीडला हा काही अफेक्ट करत नाही. हे स्टोनची स्पीड जास्त होऊन जाते, याची स्पीड ही कमी होऊन जाते, नॉट अफेक्ट. रिसेंटली म्हणजे ह्यावर सायंटिस्टने आत्ताच काही जे आहेत एक्सपेरिमेंट परफॉर्म केले, पण ते एक्सपेरिमेंट ह्या दोघांवर परफॉर्म केले. आपण हे एक्सपेरिमेंट कुठे करतोय? अर्थवर. पण सायंटिस्टने या फेदरवर आणि स्टोनवर जे एक्सपेरिमेंट केले ते व्हॅक्यूममध्ये केले आणि त्यांना असं दिसलं की हे दोन्हीही व्हॅक्यूम, आता काहीच नको, व्हॅक्यूममध्ये, तिथे काही नाही आहे ना, एअर आहे कोणता बियॉन्ड फोर्स आहे, काहीच नाही, व्हॅक्यूम आहे पूर्ण, नो एअर देअर. तर अशा वेळेस ते दोन्हीही फेदर एकाच पॉईंटवरून रिलीज केले. तर असं दिसलं त्यांना की फेदर आणि स्टोन हे दोन्हीही एकाच वेळेस अर्थवर, सॉरी, ते खाली आले. अर्थ म्हणता येणार नाही आपल्याला, एकाच वेळेस ते खाली आलेत. तर फेदर अँड स्टोन रीच डाऊन ॲट द सेम टाईम. हां, म्हणजे त्या ठिकाणी अर्थ हे घेतलंच आहे, आपण थोडा व्हॅक्यूम त्याला म्हटलं आहे, पण ते एकाच वेळी खाली आलेत कारण तिथे कोणतंही व्हॅक्यूम क्रिएट केलं त्यांनी. अशा प्रकारे प्रॅक्टिकलवरून व्हॅक्यूम क्रिएट केलं आणि हे दोन्हीही एकाच वेळेस खाली आलेले आहेत, कारण तिथे कोणतंही फ्रिक्शन नाही, तिथे एअर नाही आहे आणि तिथे बियॉन्ड फोर्स नाही आहे, त्यामुळे दोन्ही एकाच वेळी खाली आले. ओके स्टुडंट्स, जर हा पॉईंट तुम्हाला कळाला असेल फ्री फॉल, तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता, लाईक करू शकता, शेअर करू शकता. थँक्यू स्टुडंट्स.